नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्या लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या मान्सूनची सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे अगदी न्यूज वगैरे आपण ऐकतो, अपडेट्स घेतो की पूरग्रस्त परिस्थिती, जबरदस्त असा मुसळधार आणि न ऐकणारा न जुमानणारा हा पाऊस आपल्या समोर अगदी पडतो. आणि पाऊस पडला म्हणून आज जिकडे तिकडे पाणी पाणी झालं आहे. कारण एक वेळ अशी होती की दुष्काळ पडण्याची वेळ आली होती, परंतु आज पाऊस पडायला जबरदस्त सुरुवात झाली आहे. गावाकडे सुद्धा मुसळधार पाऊस पडतो मित्रांनो, आणि अनेक ठिकाणी रस्ते बंद पडलेत, दरडी कोसळल्यात, बराचसा काही भाग अगदी पाण्याखाली गेलेला आहे. सो आपण आत्ता जातोय शेतावरती, कारण का तुम्हाला मी आपला एक सेकंड लॉक दाखवलेला आहे होडीचा. थर्ड लॉक बेरीचा होता, परंतु बेर न करता बघूया आपण लावणीला सुरुवात केलेली आहे, कारण बेर करायची वेळ आहे ती निघून गेलेली आहे. हे बघा, सो इकडे भात लावणीचं काम चालू झालेलं आहे आपल्याकडे गावाकडे. असं मोठे शेतकरी नाही, पण आम्ही सगळे छोटे शेतकरी इकडे मामी आवन बिवन खातायची सुरुवात झालेली आहे. आणि इकडे साहिलने अगदी जोरात धुमशान सुरुवात केलेली आहे. फक्त आता वाट बघतोय पुन्हा पावसाची, कारण ही शेती अशी आपली चोंडे की पाऊस गेला तर पाणी सुकून जाते लगेच, म्हणून इथे भर पाऊस लागतो. सो वहिनींनी सुद्धा लावायला सुरुवात केलेली भात. आपण जाऊया आता आपल्या खाली शेतामध्ये. तर बघतोय आपण इकडे लावणीला सुरुवातच झालेली आहे. सो आपण फायनली आपली सुद्धा इकडे थोडीफार काल सुरुवात केलेली आहे. काल आम्ही नव्हतो, परंतु काल भरपूर पाऊस पडत होता. सो आज आपण दुसऱ्या दिवसाला इकडे आलेलं आहे आणि अजूनही चोंड्यात पाणी आहे, म्हणजे जेणेकरून आज ह्याची चिखल होऊन आज इथलं आपलं आटपलं जाईल. तिकडे आव्हान खताचं सुद्धा काम चालू आहे बघा, आणि इकडे आपला पठ्ठ्या एक मूडवीड धुवायचं काम करतोय. सो हवा पण एकदम जोरात सुटली आहे, थोडं वादळी वाऱ्यासारखं वातावरण आहे. वातावरण तर ढगाळ आणि जलमयच दिसतं आपल्याला पावसासारखं, कारण पाऊस येण्याची दाट शक्यता पुन्हा आहे दिसते. कारण ढगामध्ये सूर्याचा लवलेश म्हणजे सूर्य मात्र कुठेही आढळून येत नाही आहे. बघतोय आपण सूर्य अगदी दिसतच नाही आहे. सूर्याची किरणं आपल्या या शरीरावरती किंवा धरती मातेवरती पोचण्याची शक्यता, दाट शक्यता कमी आहे त्यांची. आणि त्यामुळे काय झालं की वातावरण थंडगार कोल्ड एसी प्रमाणे झालेलं आहे. तर आपण आता बैल वगैरे आल्याच्या नंतर जोखडून पुन्हा आपण काय करणार आहोत, शेती म्हणजे भात लावणीची सुरुवात करणार आहोत. बेर करायची होती, परंतु या पावसामुळे काय झालं, अतिवृष्टी होत असल्यामुळे बेर करता येत नाही, सगळी चिखल होते. बेर जरा सुकी व्हायला पाहिजे, पण ती खऱ्या अर्थाने नाही होत आहे. तो आपण बेरीचा लॉक न टाकता तर डायरेक्ट आपण लावणीचा लॉक टाकणार आहोत. कारण लावणीला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे, कारण वेळ तशी निघून गेलेली आहे लावणीची. कारण बराच म्हणजे जवळजवळ जुलै महिना चालू झालेला आहे. जुलै महिन्यापर्यंत भात शेती गाठ होते, जुलै महिन्यातच लावणी सुरू होते. यावेळेस सगळी नाचणी बिचणी लावायला लोक सुरुवात करतात, परंतु पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे काय झालं की आपल्याकडे ही लावणी लेट झालेली आहे चालू. सो आपण बघूया आता लावणीचा लॉक. कोणी खाल्लेला हा? हा ताई, आमच्या ताई आल्या स्पेशल. म्हणजे नेहमी आम्हाला आपलं सगळं चला भावाजी भात लावाय चला, नुसतं आपलं खटलं असतात, आम्हीच आपला खट येत नाही. आलेले आहेत त्यांच्या घरी. मला वाटतं सोमवाराचा आज काहीतरी उपवास आहे असं वाटतंय. सो आपण बघतोय थोडा मध्ये मध्ये गुरांनी सुद्धा काय केलेलं आहे, चगललेला आहे म्हणजे चावलेला आहे भात. हे बघा, कधी खाल्लेलं आहे हे? हे बघा, आता असं खाल्लं तर पुन्हा आपल्याला भात म्हणजे लावणीला जो आपण आव्हान पाहिजे तसं येत नाही, आणि रोपामध्ये या पीकसुद्धा येत नाही. कारण गुराने एकदा चावलं की त्याची काय होते, जी वाढण्याची क्षमता आहे ती खुंटली जाते, आणि मग पीकसुद्धा तेवढं जोराचं येत नाही. सो सुरुवात झालेली आहे आपली लावणीकडे. इथे खाली पाणीच पाणी आहे. चला, 3 पठ्ठे आलेले आहेत, 3 नांगरे आलेले आहेत. पाठीकडं मोठा नांगरे आहे तो बघा, सगळ्यात मोठा नांगरी पाठीकडं. हो, तर मला वाटतं हवेनेच उडून जाईल हा असं वाटतंय. नांगरी म्हणजे जबरदस्त नांगरी आहे तो बघा. हा हे बघा, असं बैल आणलेले आहेत. त्या आधी कोट काढून ठेवायचे, आता पाऊस आधी नाही आहे.
हा चल समोर चालेल. हा जा पुढं पुढं ये हो या खाली आयशा हो पुढं हा चले पुढं पुढं जा चल रे पुढं चले हा चल पुढं हा पुढं हो ये झालं आयशा चाल हा चल रे जा म्हणजे आपण भात लावणीच्या चिखलीला सुरुवात केलेली आहे. आणि आता काय झालंय, आपण पहिला एक तास केला आणि आता चिखलीचा तास फिरवण्यासाठी उभा तास झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आडवा तास करायला लागतो. तो आपण आता बैलांना हाकलतोय चिखलीला. म्हणजे मग झाले 2 तास किंवा 2 तास करावे लागतात, एक उभा आणि एक आडवा. आडवा झाला की मग भात लावायला आपल्याला सुरुवात करणार. चला उभ्या आपण चालेल चालेल हे खाली वा पुढं अरे हे पुढं आता हां चले हां हां एवढं हे झालं ये समोर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आज पावसाचं तसं प्रमाण कमी आहे, कारण पाऊस तेवढा लागत नाही आहे. पण पाणी आहे, कारण पाऊस एवढा भरपूर लागलेला आहे की पाण्याची कमतरता नाही आहे. जिथे पाण्याची कमतरता होती, जिथे पाणी कमी होतं ते काल आपण शेती लावून घेतलेली आहे आणि आज सगळीकडे जिथे पाणी आहे तिथे आपण सुरुवात केलेली आहे. कारण आज पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ती आपल्याला शेती तिथे चिखल करून भात लावता येईल. सो आपण बघतोय सगळीकडे इकडे आवण अगदी खतण्याचा खातायला सुरुवात झालेली आहे. इकडे दाडसा पाडायला सुरुवात झालेली आहे. आपण बघ तरवा म्हणतो याला, काही लोक दाडसा म्हणतात. आणि इकडे हे गडी आले, आपले स्पेशल गडी आज आहेत, कारण शाळेला सुट्टी आहे ना. पंड्या बिंड्या आलेला आहे. हर्षू इकडे आलेला आहे. हर्षूचं सध्या ॲडमिशन कॅन्सल करून म्हणताय तर इकडे गावी टाकायचं आहे त्याला शाळेत, त्यामुळे तो इकडची कामं शिकतोय बघा. हां किती मूठ उचलतो बघा, केवढी ताकद आहे त्याच्यात. 2 मूठ उचलतो म्हणजे ताकद बघा किती आहे त्याच्यात. बरोबर तू जरा चोल जरा चोल अजून थोपट पाण्यात. हां